नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो. आता आपण ज्या विषयावरती चर्चा करणार आहोत तो आहे इच्छाशक्ती. आपणा सर्वांचं या सेशनमध्ये मनापासून स्वागत आहे. विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आता इच्छाशक्ती म्हणजे काय हे आपण समजून घेतलेलं आहे. पण इच्छाशक्ती मजबूत करण्यासाठी कोणकोणते मार्ग आहेत आणि ज्या मार्गांचं तुम्ही अवलंबन केलं तर तुम्हाला त्याची नक्की मदत होऊ शकेल, असे काही मार्ग आता आपण बघणार आहोत. पहिलं आहे आत्मजागृती किंवा स्वजाणीव, म्हणजे आपण काय करत आहोत ते ओळखणे. वेगवान जीवन आणि सतत पुढे आलेली विचलित करणारी परिस्थिती यामुळे जरी आपले विचार, भावना आणि प्रेरणा आपल्याला चांगले निर्णय घेण्यास मदत करू शकतात असे असूनही बहुतेक वेळा आपल्याला ऑटो पायलट म्हणजे कसं यांत्रिक पद्धतीने परिस्थितींवर प्रक्रिया देण्याचा मोह होतो. दैनंदिन आत्मपरीक्षण आपल्याला दिवसभरात केलेल्या निवडी आणि कृती समजून घेण्यास आणि अधिक आत्मजागरूक होण्यास मदत करते. आपली इच्छाशक्ती बळकट करण्यासाठी प्रार्थना आणि ध्यान करावे हा आणखीन एक मार्ग आहे. आपल्याकडे असलेली अत्यंत महत्वाची साधने आहेत. प्रार्थना आणि ध्यान आपल्याला काही सकारात्मक विचारांवर लक्ष केंद्रित करण्यास मदत करतात आणि आत्मजागरूक व सतर्क राहून आपले आत्मनियंत्रण वाढवण्यासाठी सुद्धा यांची आपल्याला मदत होते. आणखीन एक मार्ग आहे तो म्हणजे नियमित शारीरिक व्यायाम. अतिशय उत्तम मार्ग आहे हा. विशेषतः नैसर्गिक वातावरणात आपले शरीर आणि आपले मन सुधारते आणि आपली जी इच्छाशक्ती आहे ती वाढीस लागते. पुढचा एक जो मार्ग आहे तो म्हणजे एक सवय म्हणून चांगल्या पद्धतीत स्वतःला गुंतवून घेतलं पाहिजे. आपल्याला दररोज त्याबद्दल निर्णय घेण्याची मग गरजच नाही, कारण ती सवयच होऊन जाते. उदाहरणार्थ एक सर्जनशील कृती किंवा काही मिनिटांसाठी दररोजचे ध्यान आपल्याला जाणीवपूर्वक सकारात्मक कामाच्या मार्गावर आणू शकते. आपले हेतू पूर्ण करण्यासाठी दररोज छोटी छोटी पावले उचलणे महत्वाचे आहे. उदाहरणार्थ आपण स्वतःमध्ये कोणकोणत्या गुणांचा विकास करू इच्छितो याविषयी आपली जागरूकता वाढवणे आणि आपल्या कुटुंबात किंवा समुदायामध्ये लहान लहान पावलांनी त्यांचा दररोज सराव करणे किंवा काही हानिकारक सवयी सोडून देणे हे सुद्धा महत्वाचे आहे. म्हणून जेव्हा आपण समाज उभारणीसाठी विविधतेचे स्वागत करण्याच्या मार्गावर असतो तेव्हा विविध लोकांची स्वीकारार्हता विकसित करण्यासाठी आणि त्यांच्याशी सक्रियपणे सहवाद साधण्यासाठी आपल्याला प्रबळ इच्छाशक्तीची जोपासना करणे आवश्यक आहे, जेणेकरून आपण स्वतः त्या जुन्या पद्धतीनुसार नियंत्रित राहणार नाही. जर आपण या मार्गदर्शक तत्वांचे पालन केले तर विविधतेत एकता वाढवण्यासाठी आपली स्वतःची इच्छाशक्ती निश्चितपणे आपण अधिक बळकट करू शकतो. प्रिय विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, अभ्यासक्रम व्यवस्थापन प्रणाली म्हणजेच LMS मध्ये दिलेले अध्ययन साहित्य आता तुम्हाला बघायचे आहे. या विषयाच्या संदर्भात काही कृती दिलेल्या आहेत त्या तुम्हाला करायच्या आहेत आणि या विषयाची अंतिम सादरीकरण कृती जी आहे ती पूर्ण करून तुम्हाला लिंक दिलेली आहे त्यानुसार सबमिट करायची आहे. आपण आताच इच्छाशक्ती या विषयावर चर्चा केली आहे, त्याचा एक छोटासा आढावा घेऊया. तुम्हाला आता समजलेलं आहे इच्छाशक्ती म्हणजे नक्की काय आणि तुमची इच्छाशक्ती अधिक बळकट करण्यासाठी विविध मार्ग जे आहेत ते सुद्धा आपण आता बघितलेले आहेत, त्याच्यावरती चर्चा केलेली आहे. आणि विविधतेतील एकता वृद्धिंगत करण्यासाठी इच्छाशक्ती किती गरजेची आहे यावर सुद्धा आपण आता चर्चा केलेली आहे. धन्यवाद.